श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 8 नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत गणाधिप संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते। कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते। या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केलं जातं। तसेच या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची देखील पूजा केली जाते। जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात, कारण गणपती बाप्पाला संकटमोचक मानलं जातं आणि त्यांचं एक खास व्रत आहे ते म्हणजे संकष्टी चतुर्थी। आणि म्हणून संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थी ही इच्छापूर्ती चतुर्थी मानली जाते। या दिवशी जर आपण व्रत करून श्री गणेशाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात। तसेच आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे देखील दूर होतात। धार्मिक दृष्टीने चतुर्थी तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या शनिवार गणाधिप संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान। कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल, शत्रू हा तुमच्या समोर लोटांगण घालेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल। तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। त्यामध्ये कार्तिक महिना हा अत्यंत शुभ महिना मानला जातो, कारण या महिन्यामध्ये कार्तिकी एकादशी, कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा, वैकुंठ चतुर्दशी, तुळशी विवाह असे अनेक धार्मिक सण जे आहेत तर ते साजरे केले जातात। आणि म्हणून अनेक दृष्टीने कार्तिक महिना हा अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून या महिन्यात येणारी चतुर्थी तिथी ही देखील अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते। या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते। त्यामुळे या काळात केलेले उपाय, सेवा, उपासना या खूप प्रभावी ठरत असतात। त्या उपायाचं, सेवेचं आपल्याला गणपती बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होत असते। आणि म्हणून उद्या आपल्याला शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न, कष्ट, मेहनत करत असतो। परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही। आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होत नाही। परंतु जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। तसेच हा उपाय जर आपण उद्या चतुर्थीला आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा ही देखील संपूर्णपणे आपल्या घरातून नष्ट होईल। जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात, जसे की घरामध्ये सतत भांडणं होतात, पैसा टिकत नाही, आजारपण जे आहे तर ते सुद्धा वाढत जातं, आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो किंवा इतर कोणत्याही कारणाने आपल्या घरातून पैसा हा निघून जातो। आपल्या घरातील मुलांची, पतीची प्रगती होत नाही, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही। यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती टिकायला सुरुवात होते।
प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते। तसेच आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल आणि याचा वाईट परिणाम हा आपल्या कुटुंबावर आपल्या घरातील मुलांवरती होत असतो आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये ही समस्या असेल तर तुम्ही हा उपाय उद्या चतुर्थीला नक्की करा। तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील किंवा शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येत असतील, त्या शत्रूमुळे तुम्हाला त्रास होत असेल, तसा कोणताही शत्रू हा नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे। म्हणून उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। तुमच्याकडे जर पंचगव्य असेल थोडंसं पंचगव्य अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा। यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत। जास्वंदाची फुले असेल तर ती अर्पण करू शकता। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता किंवा 12च्या आत तुम्ही केला तरी सुद्धा चालेल। उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे। हा तांब्याचा कलश असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर साधा तांब्या तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। त्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे। यानंतर हे जल घेऊन तुम्हाला रुईच्या झाडापाशी जायचं आहे आणि रुईच्या झाडाला हे जल जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर दोन्ही हाताने या झाडाला नमस्कार करून आपल्याला त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे। बघा, रुईच्या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते। रुईचं पान जर आपल्या घरामध्ये आणलं किंवा फूल जर आणलं तर आपल्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते। त्याचबरोबर चतुर्थी तिथी ही जेव्हा शनिवारी येते तेव्हा त्या चतुर्थीचं महत्त्व हे अधिकच वाढत असतं आणि शनिवारी या रुईच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी अनेक जण रुईच्या पानांची माळ ही मारुतीला शनिदेवाला सुद्धा अर्पण करत असतात आणि या झाडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या मुळामध्ये साक्षात भगवान श्री गणेश निवास करत असतात। म्हणजेच गणपती बाप्पांचा वास या झाडाच्या मुळामध्ये असतो आणि म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की रुईच्या मुळापासून गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा बनवली जाते आणि ती सुद्धा आपण जर आपल्या घरात ठेवली तर आपल्या घरातील सर्व वास्तुदोष जे आहे तर ते दूर होत असतात। या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते, इतकं महत्त्व या रुईच्या झाडाला दिलं जातं। म्हणून आपल्याला रुईच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी तोडून आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे। यानंतर हे पान आपल्याला बारीक करायचं आहे, त्याची पेस्ट जी आहे तर ती तुम्हाला तयार करायची आहे। मग तुम्ही मिक्सरमध्ये बनवले तरीही चालेल किंवा तुम्ही कुटून घेतली तरी सुद्धा चालेल। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे। यानंतर आपण पानाची जी पेस्ट बनवलेली आहे तर ती पेस्ट तुम्हाला अगदी थोडीशी जी आहे तर ते तुपामध्ये टाकायची आहे। तूप आणि ती पेस्ट जी आहे तर तुम्हाला एकत्र करून घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत। फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे, एक लांब कापसाची वात असते आणि दुसरी ही फुलवात असते। तर 2 फुलवाती घ्यायच्या आहेत, त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला अगोदर भिजवून घ्यायच्या आहेत। त्या 2 फुलवातींची तुम्हाला ज्या वाती असतात जिथे आपण प्रज्वलित करतो तर त्या 2 वाती तुम्हाला एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ह्या ज्या वाती आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत। यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। दिवा देवघरामध्ये लावल्यानंतर ना दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत। धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्रता
हे सर्व निघून जाण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। आता हा दिवा आपण सकाळी लावल्यानंतर जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत चालू ठेवायचा आहे। दिवा विझल्यानंतर पुन्हा तो प्रज्वलित करण्याची गरज नाही। यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, 6 वाजल्यानंतर त्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या 2 वात्या आहेत त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। त्यासोबत 2 कापूरवड्या आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या गणाधिप चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। शनिवार आहे, शनिवारी ही चतुर्थी आल्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व हे अधिकच वाढत असते। त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करा। या उपायाने तुमच्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।